हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आपण जाणार आहोत बाल्टिक देशाची सैर करायला. हे देश बाल्टिक समुद्रात आहेत म्हणून याला बाल्टिक कंट्री म्हणतात. त्यातल्या पोलंड देशात आपण जाणार आहोत. चला तर मग. मुंबईच्या छत्रपती शिवाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आम्ही आलोय. रात्री 2 वाजताचा फ्लाइट आहे. आमचे कतार एअरवेजचे फ्लाइट आहे. आता आम्ही दोहा शहरात आलो. इथे आमचा 5 तासांचा ब्रेक आहे. दोहाचे विमानतळ खूपच सुंदर आणि प्रेक्षणीय आहे. ऐन वाळवंटात इथे मॅनमेड सुंदर उद्यान बनवले आहे. इथे जंगलातल्या प्राण्यांची मस्त लंच पार्टी सुरू आहे. प्रत्येकाच्या समोर त्याच्या आवडीचे पदार्थ ठेवले. पुन्हा कतारच्या विमानाने पोलंडला चाललो. वाव, विमानात दिलेले जेवण अप्रतिम आणि टेस्टी आहे. आता वर्साव एअरपोर्टवर उतरलोय आणि स्पेशल टॅक्सी करून शहरात चाललो. ड्रायव्हरने आमच्या घराच्या दारातच ड्रॉप केलं. इथे सभोवती उंचच्या उंच गगनचुंबी इमारती आहेत. अपार्टमेंटच्या 10व्या मजल्यावर आलो. इथे फ्लॅटच्या दाराजवळ पेडल लॉक मधून आमची किल्ली काढून घेतली. पेडल लॉक पुन्हा बंद करून रूम मध्ये प्रवेश करतो. मोठा 2 BHK फ्लॅट आहे. हे आपले क्यूट किचन आहे. आईने बॅग जागेवर ठेवून जरा रिलॅक्स झाली. वा, किती मस्त रूम आहे. इथे आपल्या गॅलरीतून सभोवती वर्साव शहराचा फुल पॅनोरॅमिक व्ह्यू पाहायला भेटतो. चटकन फ्रेश होऊन आम्ही आलोय वर्साव सिटीच्या सेंटरला. पॅलेस ऑफ कल्चर अँड सायन्सची बिल्डिंग 778 फूट उंचीची आहे. ही इमारत रशियाने पोलंडला गिफ्ट म्हणून दिली. ही पोलंड मधील 2nd लार्जेस्ट बिल्डिंग आहे. त्यामुळे त्याचे बांधकाम अगदी रशियन पद्धतीने झाले आहे. याचे बांधकाम 1952 साली सुरू होऊन 1955 साली पूर्ण झाले. या इमारतीमधील म्युझियम पाहायला आलो. ही त्या काळातील विंटेज कार आहे. या इथे मागच्या शतकातील वेगवेगळे टेप रेकॉर्डर आहे. अशा प्रकारे हे पुरातन वस्तूंचे संग्रहालय आहे. ही आहे 1 चाकी सायकल, तर मागे आहे रॉयल एनफील्ड बुलेट. इथे या हॉलमध्ये सिलिंग जवळ पहिल्या वहिल्या विमानाची प्रतिकृती टांगली आहे. तर इथल्या डिस्प्लेवर चांद्रयान बग्गी चंद्राच्या पृष्ठभागावर चालताना दिसत आहे. हा तेव्हाचा ओरिजिनल व्हिडिओ आहे. इथे महायुद्धात वापरलेला रशियन रणगाडा आहे. आम्ही दोघींनी पहिल्या अँटिक फोनवर बोलून पाहिले. दुसऱ्या महायुद्धात वापरलेला पाणबुडीचा पोशाख इथे दाखवला. तर याच हॉलमध्ये युद्धनौकांमध्ये कसा कसा बदल झाला त्याच्या प्रतिकृती ठेवल्या. ही आहे रशियन पाणबुडी. या हॉलमध्ये सायकल ते मोटारसायकल हा बदलाचा प्रवास उलगडतो. इथे पहा जुने अँटिक कॅमेरे आहेत. तर या कपाटात अगदी एडिसनच्या काळातील विद्युत बल्ब आहे. इथे इमारतीच्या पूर्वेला एक नाट्यसृष्टीला समर्पित म्युझियम व नाट्यगृह आहे. तर अगदी समोर फ्रंटला आहे पोलंडचे कल्चरल म्युझियम. या उंचच्या उंच बिल्डिंगच्या सर्वात वरच्या टॉवरवरून आपण वर्साव सिटी पाहणार आहोत. हा पहा वर्साव सिटीचा पॅनोरॅमिक व्ह्यू. या इथून आपल्याला दिसतंय विस्तुला नदीच्या काठावर वसलेलं हे शहर आणि त्याच्या नवीन वसाहतींचा विस्तार. वर्साव हे युरोपमधील अतिशय शांत शहर आहे. इथून वरून रस्ते आणि त्यावर फिरणाऱ्या चिमुकल्या गाड्या पाहताना खूपच गंमत येते.
आईने इथे ठेवलेल्या दुर्बिणीचा ताबा घेतला आणि ती दूरवरच्या झाडांवरील पक्षी पाहते. थोड्या वेळाकरिता या टॉप फ्लोअरवरील इझी चेअरवर आराम केला. इकडे दुसऱ्या बाजूच्या गॅलरीतून उंचच्या उंच गगनचुंबी इमारती दिसत आहेत. याच मजल्यावरती असे फोटो काढून मिळतात. पॅलेसच्या प्रांगणात आता थोडं विसावलं. आय लव्ह कराड सारखे इथे वर्सावचा सेल्फी पॉइंट आहे. पॅलेसच्या भल्या मोठ्या परिसरात सुंदरसे 2 कारंजे आहेत. आता मुख्य बाजारपेठेत फळांच्या स्टॉलवर आलो. इथे पिकणारी इथल्या मातीतील रसदार फळे पाहून ती खाण्याचा मोह आवरता येईल. 2 क्षणांसाठी या युक्रेन देशातल्या ताईंसोबत छान गट्टी जमली. आता आम्ही ट्राम स्टेशनवर आलोय. ट्राम ही इथली मुख्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. या येलो कलरच्या ट्राम येता जाताना बघून धमाल वाटते. ट्राम आणि बस सारख्या लोकल साधनांनी प्रवास करताना तिथल्या स्थानिक लोकांच्यात मिसळता येते. त्यांचे दैनंदिन जीवन जवळून कळते. 10 मिनिटाचा प्रवास करून आम्ही आलोय वर्साव कॅसलला, अर्थात इथल्या राजाचा किल्ला. युरोपमध्ये नेहमी असा शहरांचा नकाशा करून ठेवतात. या इथे मध्यभागी राजाचे निवासस्थान आहे. हा या बाजूला जो भव्य चौक दिसतोय तो आहे वर्सावचा कॅसल स्क्वेअर. इथे ही मुलगी टेडी बिअर झाली आहे. तिच्यासोबत गप्पा मारून छान छान फोटो काढले. आता आम्ही ओल्ड टाउन स्क्वेअरला आलोय. 3 सांजेची वेळ आहे आणि बर्फाळ थंड हवा सुरू झाली. ही सभोवतालची हॉटेल्स ग्राहकांनी गजबजून गेली आहे. छानसा खाद्यपदार्थांचा दरवळ आसमंतात पसरलाय. रम्य चित्रकथेतील सुंदर आणि शांत शहरात आपण फिरतोय. स्वच्छ आखीव रेखीव कॉबल स्ट्रीट, नितांत सुंदर ऐतिहासिक इमारती आणि त्याहून सुंदर असे सुसंस्कृत सभ्य लोक. आम्ही 3 जण इथल्या चर्चच्या दारात आलोय. ही इमारत आहे कॅथेड्रल चर्चची. हाय, आता रात्र झालीये. आम्ही घराकडे परत चाललोय. आईनं केलेल्या गरमागरम स्वयंपाकावर ताव मारला. उद्या आपण जाणार आहोत वर्साव सिटी पाहायला. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपली सहल एन्जॉय करा. बाय बाय.